हे पहा, भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होतं. याला घे, त्याला घे, त्याला घे. स्वतःकडे माणसं असतानाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो. असं होत असतं. पण जिथं तुमच्याकडे सक्षम माणूस असतानाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले, त्यांना उमेदवार दिले, नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले. कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले. पण आम्ही ही भूमिका मांडली की जिथं आमचा सक्षम उमेदवार तिथं आम्ही दुसरा आलेला जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे, त्या समोरच्यापेक्षा सक्षम नाही, असा आमच्याकडे 1-2-3 ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. आता स्वतःचे गेल्यावर कसं, आता कसं वाटतं, गोड वाटतं, असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला. हे पण उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचण आणायचं नाही. पण सुपर क्लास 1 एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, नाव घेतो, यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता. कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता, हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर. परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही. कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो. नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो. अशा धमक्या यांचे बगल बच्चे देतात. मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का? मग दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो. पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे. मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल. योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू. हे बघ, मी नावानिशी आरोप केला, लपून छपून केला नाही. आणि माझ्याकडे काही डिटेल्स म्हणूनच मी आरोप केला. नाही तर मी कसं काय आरोप केला असं मी म्हणलो असतो एका मंत्र्यांनी. मी सांगतोच नाही नाव तुम्हाला. अधिकारी असं करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हो, निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग पण होऊ शकतो. बरोबर आहे. त्या संदर्भातला गुन्हा दाखल तातडीनं होऊ शकतो. तर त्या अधिकाऱ्याचं नाव नाही, मला असं वाटतं, असा आग्रह तुम्ही का धरत नाही किंवा पोलीस ठाण्यात का जात नाही? नाही, मला असं वाटतं सर्वच अधिकारी तसे नसतात. मी तक्रार केली तर तो अधिकारी 100% सस्पेंड होईल, निलंबित होईल. मी कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, मी या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही, ही माझी नम्र भूमिका आहे. त्या अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थित त्याच्या चेंबरला जाऊन मी सांगेल, एक कानाखाली वाजवायला लागलं तर त्याच्या, पण त्याला जाऊन सांगेल मी. नको 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 नको, मला मी सांगेन त्याच्या पोटावर मला पाय नाही द्यायचं, एवढंच सांगतो मी. आता नाही करणार, आता त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे सगळं. नाही, माझ्या जवळचं कोण नाही. माझ्या जवळचा शिवसैनिक असतो, लक्षात ठेवा, बाकी नाही. राहुल नार्वेकरांनी वर पण असेच आरोप झाले त्याबाबत